आता आम्हाला हे बी नाही माहिती रोड आहे का नाही. चालू आहे बॉम्ब गाडी. आम्ही उतरतोय आता. राजगाड्याने आम्हाला नाराज केलेला नाहीये. हे महाराजांचं निवासस्थान आहे, इथं महाराज राहायचे. नालावली आणि खाली. जय श्रीराम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आता आम्ही राजगडाच्या दिशेने कूच केलेली आहे आणि आता आहे आम्ही देव रोड मध्ये. पण आज सांग आज आहे काय, का चाललोय आपण राजगडला? मुहूर्त कोणता आहे आज? मुहूर्त वगैरे काय नाही, आमची इच्छा होती लय दिवसापासून जायचं, त्याच्यामुळे आम्ही अचानक निघालोय. आज आपल्या योगेश दादा यांची जयंती आहे. पुण्यतिथी नाही जयंती. बरोबर आहे ना? पुण्यतिथी का त्याची पुण्यतिथी कशी काय जयंती असते? पुण्यतिथी वेगळी असते. गिंबल लावलाय मित्रांनो, पण ते मला काय जमाना. हातच ओके आपला. गिंबलचं नाव काय पटत नाही. असं झालंय, असं नाही का? कुठून शादले गिंबलचं नाव पटाला हो फिराते. आम्ही आता पोहोचलेलो कुठं, कात्रजच्या बोगद्यापाशी पोहोचलोय. तळेगावला डायरेक्ट ऊन होतं आणि इथं डायरेक्ट ना पावसाचं वातावरण झाले. म्हणजे जसं जसं जवळ जवळ चाललोय गाडाच्या तसं तसं झालं वातावरण एक नंबर होत. प्लॅस्टिकच्या पिशव्या घे. शेजारी कोणाचा होता? अरे iPhone 17 आहे, वॉटर रेजिस्टन्स फोन आहे तुझा. आता आहे नसरापूर मध्ये आणि काकडी बिकडी घेतलेली, लिंबू पाणी पण घेतलंय आम्ही. लिंबू पाणी नाही, लिंबू घेतलं फक्त. अरे सॉरी, लिंबू घेतलंय. पाण्याचं नियोजन लावायचंय. आम्ही केळ वेळ घेतले ते मस्त. केळे घेतलेत. केळ हे पुलिंगी, केळी स्त्रीलिंगी. तो कोण आहे? तो पुलिंगी आहे ना, मग केळच म्हणायची. याचा त्याचा काय इच्छा होता वर्ष, तू एवढं वाक्य आणलं. त्याचा याचा संबंध काय होता मला एवढंच सांग. आता आम्ही 3 वेळ घेतले, केळ पण घेतले, केळ पण घेतल्यात, काकडी पण घेतली. वेळ आले का अंदाज नव्हता. किती 40 रुपये किलो कांदा आहे. एवढं कांदा वर्ष अर्धा किलो पावशेर घे. बरं, पावशेर द्या. पावशेर मध्ये किती बसेल? हा बाद झालं. 4 कांदे आणि टॅमॅटो पण पाहिजे. तिथं काय तुला कालवण करायचं काय? हे पण पावशेर. टॅमॅटो कसे? याला सगळं माहिती आहे रे. 20 रुपये पावशेर, 80 रुपये किलो. पाच झाले. केळं घेतली, काकडी घेतली, लिंबू घेतलं, टमाटर घेतलं, कांदा घेतला, वेळ घेतली, मीठ घेतली, साखर घेतली. अहो का राहिलं का मसाला, आलं लसूण पेस्ट, सुरी पण घेतली. आता आलू लसूण पेस्ट, चिकन बिकन घेतलं का डायरेक्ट कालवणच रेडी होईल. हा आता पोचलो राजगडाच्या पायथ्याला गुंजवण्या गावामध्ये. पण शॉट असं झालाय, इथं पोचलं पाऊस आला. आम्हाला ते 100 वाले बघत होतो आम्ही रेनकोट, पण आम्हाला काही भेटले नाही. आता खालीच भिजलो, तुला आवड काम कसं. पहिली शॉट घातली ती, परत नाईट पॅड घातली, आता परत नाईट पॅड काढतोय. आता शॉट पैसे काढायचे आता काय काढतो. ही नालायक अरे आपल्याला वाटत तेच करा माणसाने. काय म्हणते त्याच्या कधी हँडी ऐकलं नाही. आता भिजलो तू काय गाडीत असंच वॉलला बसणार आहे का? मग काय वयंगाच करा. अरे मी काय विचार केला, रेनकोट बाबा हे बुटाने हे ना लई साठकाच इथं, त्याच्यामुळं काठीचं नियोजन लावलंय आम्ही बाबाकडून. काय 10 रुपयाला काठी दिली बाबांनी, पण टाईट विषय झाला. ट्रेक आताशी 10 किंवा 15% झाला असेल. आता
ऊन होतं 2 मिनिटापूर्वी डायरेक्ट पाऊस आलेला आहे बघ. दुकानं पण बंद आहे इथं. तसं आम्ही सगळं आणलेलं आहे, काय विषय नाही. बरं बनव चल लिंबू सरबत. लय पाऊस आलाय, लय पाऊस आलाय. Hey bro, where are you from bro? Mexico? Spelling सांगतो का मेक्सिकोची? Hey bro, please tell me about Mexican player, bro, right? I don't understand. I don't understand. Mexico not learning ABCD. तर नियाड आहे, तुम्हाला दिसतंय का नाही काय माहिती. हा दिसतंय, हे नियाड आहे. अशा परवडेला सामोरे जात असताना आमच्या प्रशांत सोपान गाडी यांच्या बॅगीचा बंद उसवत असताना, लावत असताना कंटिन्यू पाऊस चालू आहे. पाऊस काय म्हणून काढला नाही माझ्यापासून. आणि आता जरा दुःख यायला चालू झालंय. आम्ही चोर दरवाजाच्या साईडने आलेलो आहे, पाली दरवाजा पलीकडे. आणि हे बघू शकता भक्कम पावसाचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे. आता हा आता खरं अवघड पेच चालू होणार आहे. आता पोचलो चोर दरवाजापाशी. चोर दरवाजापाशी आता जस्ट पोचलोय. म्हणजे आमचा 70% ट्रेक कम्प्लीट झाला. वातावरण असलं खतरनाक आहे ना, वातावरण लय जोरात झाले. चढायला डायरेक्ट स्ट्रेट आहे, लय बेकार वार आहे. टुक्क बिकाय लय जोरात, काय विषय नाही प्रॉब्लेम. वातावरण तर एक नंबर आहे, काय विषय नाही. दुःख विके एक नंबर. आत्ता पद्मावती मंदिरापाशी आहे. आणि हे आधी नुसते माझा व्हिडिओ काढ, इकडून काढ, तसा काढ, फोटो काढ, फॅक्स मध्ये काढ. बघा मस्त फोटो सेशन चालू आहे. आणि ओळख प्री वेडिंगला आल्यासारख्या पोस्ट देतोय, काय उपयोग नाही त्याचा. नुसतं काढायचं म्हणून काढायचं. पद्मावती मंदिरात आलो होता. इथं पोरांनी बॅगा वेगळी ठेवल्या. ते आमच्या पण डोक्यात तेच आहे, बॅगा इथं ठेवून फिरून मोक्यामध्ये मोकार कायला वजन यायचं वरती. बघतो आता काय पहिले ना खातो काहीतरी. बेळ आणलेली पहिली बेळ खाऊन घेतो, मग बाकीचं काम करतो. बेळ खाऊ, काय वेळच आणली, वेळच खाऊ शकतो, दुसरं काय खाऊ शकतो. मॅगी नाही करू शकत. मॅगी बिगी तर काय करू शकत नाही. आम्ही काय आणलं नाही, बाटला बिटला. भूक लागले वेळच खायच्या. सरबत आहे आपले काय काकडी. सरबत विथ भेळ, मोठकी भेळ पण त्याची मटकी नव्हती अवेलेबल. आता खरं नियोजन लागलंय भेळीचं, लिंबू बिंबू पिळून. हा शेमान राजगडावरती तू वेगळा ब्लॉग काढतोय का? मग चालू आहे ना इथं. काय ना शॅम्पल करी तो. नाद नियोजन भेळीचं या ठिकाणी लावलेले. आता तू परत पिळलो आणि मी पिळलो होतो. आणि बॅग आम्ही इथेच ठेवले पद्मावती मंदिरामध्ये. आणि वरती असलं दाट दुःख आहे ना, मला वाली किल्ला पण नसेल दिसत. नाही दिसणार कॅमेऱ्यात. आता तुम्हाला वाली किल्ला दिसत. त्या बघा वाली किल्ला इथं चालू आहे आता फोटो सेशन. पक्क वारं सुटलं, असलं गार वाजत आहे ना बेकार. गार पाटण चड्डी आधी आहे. डायरेक्ट स्ट्रेट चढायला. एवढं मच्छर करणार फोडले ते दोन्ही पाय फोडले. इथे नाही पुरी चढते ते कॉलेज बंद करून आलेल्या पुरी चढत नाही. त्यांनी डायरेक्ट ब्रेक घेतलाय, ट्रॅफिक जाम झाली. लय डेंजर स्ट्रेट आहे चढायला. वाली किल्ल्याच्या दरवाजापाशी पोहोचलो आता आम्ही. आता जरा पाऊस उघडलाय म्हणून बरं आहे. पाऊस नाही पण धुकं लय भारी.
धुक्यात एक नंबर वाटते, पण गार पण तेवढं वाजते. चला लवकर. फरशा झालं का फोटोशूट? हो तू झालं का? मला पण झालं. इथं भक्कम पाणी साठा आहे, पाण्याचे टाके बी गेले. ब्रह्मेश्वर मंदिर आहे इथं बालेकिल्ल्यावरतीच आहे ते ब्रह्मेश्वर मंदिर. इथं या मंदिराच्या इथं जिथं बघा तिथं पाण्याचं टाका येतं, काय विषय नाही, पाण्याची कमी नाही. हे महाराजांचं निवासस्थान आहे, म्हणजे इथं महाराज राहायचे. तिथं मागं आता दाखवलं तुम्हाला, महाराज राहायचे. आणि इथं सदर आहे, इथं ही सदर आणि सदरच्या बाजूचा विषय. जेव्हा आम्ही 2020 ला आलतो ना, तेव्हा आख्याच्या बड्डेच्या दिवशी आलो होतो. केक काय असं गेला असं ना, आम्ही आमच्याकडे तो आऊन व्हिडिओ आहे. इथं टेंट लावला होता आणि आम्ही इथं टेंट लावला होता आणि तिथं योगेश बसला होता. आणि तिथं हे बघा ह्याच्यापाशी आख्याचा केक कापला होता. आणि केक कायचा होता? मसाले भाताचा केक होता, म्हणजे नाही का असं ग्लासामध्ये नाही बारकं बुगलं होतं. त्या बुगल्यात मसाला भात टाकला, त्याला जरा चेपला, त्याला आकार दिला, डायरेक्ट खाली टाकला. अरे गोल आकाराचा मसाले भात केक, मसाले भात फ्लेवरचा केक तयार झाला. इथं रिलिंग नाही काय नाही बरं का, डायरेक्ट खाली. इथं स्ट्रगल इज रिअल आहे भाऊ, डायरेक्ट आख्याचं. हा मशीवाळा एक पण थोडा चांगला नाही काढणार त्याचा. चढायपेक्षा उतरा अवघड काय वर्ष. चढाय काय त्याने या वाटेने चढाय पण काय वाटणार नाही. नालावली आणि खाली त्याच्या नडगे मारले असते. अहो काका काय हो? यार तुम्ही लय बॉयलर घेत खाता ते बरं का दोघं. दोघांच्या छत्र्या मागे दिल्या तर उतरत काय. आता आम्हाला हे बी नाही माहिती इथून रोड आहे का नाही. चालू आहे बॉम्ब गाडी, एका काठी पाहिजे 10 रुपयाची. रोड अख्खा रोड बदलला आम्ही. या ऐसा आहे इधर रोड बदलला होता, आम्ही नवीन रस्ता काढलाय. पण चालतंय काय विषय ना, हाय रोड. माउंटेन ड्यू हा डायरेक्ट डोंगर गायची देतोय. ह्या कार्यकर्त्यांनी लय वाईटाग आणलाय. तसं नाही करायचं. अरे चला ना पटकन, तुम्ही खाली काय वाढ बरा करतोय. मग आहे आता वरती जा, आम्ही येतो. बालेकिल्ला आहे ना, चढाई जेवढा अवघड आहे का त्याच्यापेक्षा डबल उतरायला अवघड आहे. पद्मावती माची बालेकिल्ला, संजीवनी माची आणि आता सुवेळा माचीच्या दिशेने कूच केलेली आहे. पाऊस उघडलाय तेवढं बरं झालं, धुकं पण गेलाय आता, म्हणजे सगळं विजिबल आहे आता, एक नंबर दिसतंय सगळं. मगाशी आम्ही बालेकिल्ला होतो तेव्हा एवढं धुकं होतं ना बेकार, काहीच दिसत नव्हतं. पण आता असला भारी नजारा दिसतोय ना इथून, आम्हाला दाखव तुम्हाला. याला ना उतरता आता मी व्हिडिओ चालू केला वरती चालू. इकडे नॅचरल घसरुंडी आहे. हा ये आताच बघूया झेंड्यापासून आले इथं नॅचरल घसरकुंडी ये. हे बघ काय रे घसरकुंडी. त्याच्यापेक्षा वाईट आहे आता. आता उतरा, आता लाल माती, आता आमचं जाव गाडी. लाल माती नाही रे इथून उतरायला अवघडच आहे बरं का जरा. डायरेक्ट लाल माती मी धरायच काय नाही विषय, पाय ठेवाय. काय आणला आता येतो बाई, इथं बसायची काय गरज होती का. आम्ही ना फक्त 10 सेकंदात तिथं आलो असं. ही डायरेक्ट अजून स्टार्टिंगलाच
काठी पाय ती नाही येऊ शकत हातात ते. अरे कशी काय ही टाक चल, ही टाक माझ्याकडे चल, व्यवस्थित टाक फक्त. सोडशील नाही तू. नाही दे नाही जिल्ली तरी चालून बरे या क्या आता हिचा भाला करून डायरेक्ट खाली तुटली तर मला नको सांगू. बरे या क्या काठी दे आवाज तेवढी जातच नाही तिथपर्यंत. माय का इकडे रेट ना खाली, खालीच रेट आद्या, खाली डायरेक्ट आख्यापर्यंत जाईल. तू बुटेला डायरेक्ट सरकार खाली जायची. असली मच्छर जाऊ दे ना गाण, डायरेक्ट डेंजर मच्छर आहे. एक काम सिर्फ एक कमी नाही कर सकता योगेश ड्रायव्हर. थांब आता आली नाही तर आता मला जायला लागलं असतं. देतो चला गाईस कामन. लाल मातीचा चला गोडेला आली, गोडेला आली. तू कसा आला कोण? खरं सांगायचं काय कसा आला? मागून- अरे तुमच्या हरकत नाही, नाही, आता नाही. बघा, तुमच्या हरकत जर आलो. हा, दाखव. हा, दाखव. कुठं लाली? लाल आहे रे मग बघ पुढे लाल आहे. बघ बघ आता आता आद्याचा पण त्याचा आद्या दाखवतो. आता आद्या दाखव. दाखव ना इकडं असं. सर रे परसा सर बाजू. बघा डायरेक्ट कसं तिकडे झाला. खरं खरा तुम्ही कोणत्या कधी किल्लो गेले आणि त्या किल्लो हनुमंतरायाचं मंदिर नाही असं होऊच शकत नाही. हे बघा ए यार जागा चेंज केली. हा जागा चेंज केली. पहिलं आम्ही आलतो ना इकडं होतं, ह्या इथं होतं पहिलं. चांगले आता इकडे घातले उगत मावळत. बाले किल्ला पण सदर आहे आणि सुवेळा माचीच्या पण इथं हे सदर आहे इथं. हो का. आणि इथं काळेश्वरीचं मंदिर पण आहे. काळेश्वरीचं मंदिर पण आहे. आता उतरलो आम्ही खाली. ह्या टॅपा होता आम्ही वरती. जर आम्हाला डायरेक्ट बाले किल्ल्यावर यायचं असतं तर आम्ही असं आलो असतो झाडीतून, पण आम्ही तसं नाही. आता असं वरती गेलो, वरतून ह्या टॉपवरून हा सुवेळा माझीचा व्ह्यू बघायचा होता आम्हाला, म्हणून आम्ही वरती गेलतो. जरा उतरायला झाला जरा तरास. काय पावसाळ्यात तो तरास नाही आला मग काय ट्रेक झाला. हा काय मजा आहे का त्याच्यात मग. नाही खरंच आता आहे ना तुम्ही जरा पिझ्झा बर्गर बंद केलं पाहिजे. 3 महिन्यात लय बदलून आला. अरे मी कधी वर्कआउट केलं मग काय जिमला जाऊन काय करत होता? आता स्टार्टिंग आहे बेसिक चालू आहे त्याच्यानंतर ऍडव्हान्स आहे. पण जिमला गेलो रे असं बेसिक ऍडव्हान्स काय नसतं भाऊ. पहिले 2-3 दिवस फक्त स्ट्रेचिंग करायची आणि नंतर बेट मारायला यायचं. स्केचिंग करायची. आर नाही का हा काय म्हणतो माहिती का, आता मग बेसिक चालू आहे रे. बेसिक झालं मग ऍडव्हान्स असते. असं काय नसतं. असं काय नसतं. आम्ही पण जिमला गेले. हे आता असं ऊन आलंय ना, लय खतरनाक झाला विषय. आणि नेडगा जायला इथून रोड आहे खालून, इथून नेडगा जाऊ शकता तुम्ही. या दरवाजातून आज जायचं नेड्याकडं, इकडून असं सरळ खाली गणपती मंदिर. गणपती बाप्पा मोरया. नेड्यापाशी फोटोशूट वगैरे बघतो, जरा व्ह्यू बघतो आणि मग तिकडं सोहळा माझ्यावर जाऊन मग बाकीचा व्ह्यू घेतो मित्रांनो. तोडेंद्र बाहुबली फक्त वेळ खाली आम्ही. वेळच्या व्यतिरिक्त काहीच नाही खाल्लेलं. वेळच्या व्यतिरिक्त काहीतरी खाल्लं पाहिजे ना. आता खाल्लं म्हणजे डायरेक्ट सगळं झाल्यावरच, खाली गेल्यावरच घरी जाताना. आता नेड्यावरती जायचंय आपल्याला. बघू काय व्ह्यू दिसतोय आपल्याला नेड्यावर जाऊन. का रे काय आलं दर गाठी काठी कशाला घेतो गाठी राहू दे ना इथे. फोटो काढायला. वर नाही घेते जरा चढायला. चढा अवघड आहे. हे बघा चढा जरा अवघड. तोलबिल जातो बघा व्यवस्थित चढा. हे आहे नेड. काय नेड कशी आहे बघा. ही पद्मावती माची. आम्हाला इथं जायचंय अजून. ही पद्मावती माची आणि इथून मग आम्हाला चोर दरवाजानी असं खाली जायचं. लय टाइम लागणार रे आम्हाला. टाइम तर लागणार आहे पण ठीक आहे काय विषय नाही.
आता पोच देऊन बसला इथं, पण इथून इथं राहिला 4 वेळा बसलाय. संपते वाटते. एक वाट असणार वर निघणार 100%. हा बघ इकडे निघते. हा ही आहे ना एकेरी वाटे. हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे डायरेक्ट एकच माणूस जाऊ शकतो, 2 माणसं. म्हणजे पातळ असेल तर 2 माणसं जाऊ शकतात, पण जर तब्येत असेल ना तर मग नाही जाऊ शकत 2 माणसं. एवढी बारीक पिशवी लय बारीक वाटेल. डायरेक्ट सेम हत्ती सारखं दिसते का नाही. चिलखती बरोबर व्हायचं आणि डायरेक्ट उतरायला चालू करायचं, कारण आता डायरेक्ट 6 वाजले ते. काल उतरायला 2 तास तरी लागतील गाई न करता. हा चिलखती बरोच हा चिलखती बरोबर आहे. आणि ती समोरची संजीवनी माझी. कधी पाहिजे सॉरी सुवेळा माझी. भेटेल ना. वानव आता पद्मावती माची दिशेने चालू आहे. पद्मावती मंदिरात आमच्या बियागा ठेवलं ते. आता काय सगळं बघून झालंय बऱ्यापैकी. आता बियागा घेणार आणि डायरेक्ट उतरायला चालू चोर दरवाजाने. मग नाही थांबायचं. हा बाले किल्ला मध्येच ऊन येते मध्येच धुकं येते, असं चालू आहे. मी आबाळ बिबाळ आहे बघ, पण बाले किल्ला कंटिन्यू दुखच आहे. लय फास्ट चाललं, लय फास्ट. आणि वाजल्यात आता 6:30 ना. 6 वाजले, सॉरी 6 वाजून 15 मिनिटं झाले, 6:15 झाले. आता खाली जासपर्यंत मला वाटतं 8 वाजतील. नाही अंधार होणार फिक्स, ते फिक्स आहे, त्याच्यात काय वाद नाही. 8 वाजता खाली गेल्याच्या नंतर मित्रांनो 9:15 तिथं पोहोचन हॉटेलला. 9 वाजता नाही, एवढं 8:30 पावणे 9. जर 8 वाजता खाली गेलो तर लवकर गेलं तर मित्रांनो आम्ही खेडशिवापूरच्या इथे जेवणार आहोत. थोडेंद्र बाहुबली कार्यक्रम होणार आहे तिथे. अशा तऱ्हेने समोरचा बाले किल्ल्याचा व्ह्यू या ठिकाणी आहे. असं वाटते वादळ आलं आहे ना, वादळ आल्यासारखं वाटते, पण ते दुःख आहे. दुःख मध्ये सूर्य मध्येच दुःख, मध्ये सूर्य मध्येच दुःख, असा विषय चालू आहे सध्या. उघड ना पॅराशूट, काय विषय नाही. पॅराशूटची बॅग आमची पद्मावती मंदिर होती नाही, इथून डायरेक्ट पॅराशूट उडी मारली असते. हिरा बेटे थक गयो का, थक गयो का बबुआ. कसलं बसल्यात, मायले के का बापले के काय माहिती, बसल्यात लय डाईट कटाडा बसले ते. आता उतराय चालू केला आम्ही आता चोरदार म्हणजे. आता उतरायला म्हणजे चढण्यापेक्षा ना उतरायला अवघड आहे. असं पाय ना पाय थरथर 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 करतात. चल ना लवकर चल. हा चोर दरवाजा डायरेक्ट स्ट्रेट आहे उतरायला, डायरेक्ट स्ट्रेट. आणि हमको इधर एक घर दिख रहे है, इधर जाने का, इथे जायचं आम्हाला. मी तू आणू आपण रील मध्ये लय वेळा बघितलंय, राजगड नाराज करीत नाही. आम्ही उतरतोय आता, राजगडाने आम्हाला नाराज केलेला नाहीये. असं काय नाही, नाराज नाहीच आम्ही तरी पण. आता तुम्हीच बघा तुमच्या डोळ्यांनी. हो का दिसते पण अख्खा सर्कल दिसते, अख्खा सर्कल दिसते. अख्खा फुल सर्कल दिसतोय इंद्रधनुष्याचा. आणि डायरेक्ट आमच्या समोर येतो, समोर. फोटो घे ना स्टोरीला टाकते. आधी तू पण काढ ना.
खतरनाक टायर बघा ना, सर्कल आहे डायरेक्ट बघा. सरळ घे ना स्टोरीला टाकायच्या वाळा मित्रांनो 5x मध्ये. नशीब लागतं नशीब. परत आता असला गाला पडला ना डोंगनाव. पहिला गडी या ठिकाणी फायनली गारच झालेला आहे. हा? पहिला वाचलो. हा. पहिला वाचला मी म्हणलं, पहिला गडी अजून गारच या ठिकाणी झालेला नाहीये. डायरेक्ट दुसऱ्या सेकंदाला डायरेक्ट पडला तो खाली. एक 15-20 मिनिटं झाले आम्ही येऊन. डायरेक्ट अंधार पडलाय, ऑलमोस्ट डायरेक्ट अंधारच पडलाय. 7:45 झाल्यात आता. आणि इथं फ्रेश झालो जरा. इथं हापसा बिपसा आहे. इथं फ्रेश झालो, कपडे बदलली आणि या परश्याला ना आद्याला चहा प्यायचा होता आणि तिथं बाटली फिरवली. बाटली फिरल्यावर आज आलो होतो योगेश्वर, तरी पण त्याने गाडी नाही. गाडी कोण चालवणार असा विषय चालला होता. परश्यानेच गेली डेअरिंग. सगळ्यांचं पाय पक्क जाम झाले ते. परश्याने डेअरिंग केली. आता परश्यात गाडी चालवणार डायरेक्ट घरपर्यंत, काय टेन्शन नाही आता. आणि आता इथून नसरापूर 25 किलोमीटर आहे आणि खेड शिवापूर म्हणजे ते जवळच आहे ना रे. मी काय 31 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. 30 किलोमीटर गेलं का ते जाऊन आम्ही खेड शिवापूरला. एकदा मस्त हॉटेलमध्ये नॉनव्हेज वगैरे तोडेंद्र बाहुबली कार्यक्रम करणार. तिथून डायरेक्ट घरी. इथवर ब्लॉग बघितलाच तुम्ही तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये याला बर्थडे विश करा. चला भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. जय श्रीराम.